शिवसेना राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या सिद्धनाथ नागरी आघाडीच्या प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी या ठिकाणी उपस्थित असलेले आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय महादेवजी जानकर साहेब, आदरणीय प्रभाकरजी देशमुख साहेब, आमचे सहकारी अनिल देसाई भाऊ, दुसरे सहकारी अभयदादा, आत्ताच ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं ते कविताताई, पीसी साहेब, बाळासाहेब माने, आमचे सहकारी मनोजदादा पोळ, विरकर, पृथ्वीराज राजे माने, किशोर सोनवणे, तेजस राजे माने, सर्वच गावातील प्रतिष्ठित मंडळी, या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व माता भगिनी आणि मसवड गावचे मतदार आणि पत्रकार मंडळी, आज आपण मसवडच्या प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहोत. मागच्या 2 आठवड्यात सुद्धा 1-2 चक्कर माझी झाली आणि विविध लोकांबरोबर गप्पा मारत असताना जसं प्रशासक आलं आणि त्याच्यापूर्वी काय कामं झाली आणि आता काय झाली याच्याबद्दल अनेक चर्चा सर्व लोकांबरोबर करता आली. प्रामुख्याने मला सगळ्यांनी सांगितलं की काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि सेनेच्या काळामध्ये सगळ्यांना आठवत असेल की नदीवरचा जो पूल आहे तो आदरणीय विजयदादांच्या माध्यमातून त्यावेळेस झाला. नाहीतर मसवडच्या त्या भागातल्या लोकांना, मला ज्यांनी अनुभव घेतला आणि जसं कविताताई म्हणल्या की अलीकडची जी जेनजी आहे त्यांना माहीतच नाही की पूर्वी वरची जी मसवडच्या भागातली माणसं होती, गावात कशासाठी यायचं म्हणलं, पुरुष मंडळी येत होती कशी, तर सगळ्यात जास्त त्रास कुणी सहन केला असेल तर त्या भागातल्या महिलांनी सहन केलेला. या अंगावरची साडी घेऊन यायची आणि वरनं अजून एक घेऊन यायची आणि परत जाताना ती बदलून जायची. एवढे हाल सहन केलेले. हे कुणी दिलं? काँग्रेस राष्ट्रवादीने दिलं. माहेश्वरवरून आमच्या इस्लामपूरमधून पाणी पुरवठा योजना कुणी दिली? ज्यावेळेस रवींद्र माने साहेब सेनेचे मंत्री होते, आदरणीय मोठे दादा, या सगळ्यांनी मागणी केल्यानंतर मग विजयदादांनी मागणी केली, ह्यातल्या सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मागणी केली, तेव्हा इथं पाणी सुरू झालं. आज ते पाणी कमी पडते. आहिल्यादेवी होळकरांचा बगीचा असेल, कोणी केला? काँग्रेसच्या काळातच झाला, राष्ट्रवादीच्याच काळात झाला. गेले 10 वर्ष झालं भारतीय जनता पार्टीचं सरकार या राज्यामध्ये. अपवाद 1-2 वर्षाचा जर सोडला तर ह्यांनी सत्ता गाजवली. काय दिलं? स्टँड सुद्धा अजून 3-4 वर्ष लागली असते, पुढच्या विधानसभेलाच पूर्ण झालं असतं. जेव्हा मी आणि देशमुख साहेबांनी पाठपुरावा सुरू केला तेव्हा ती धडपड करून पूर्ण केलं. आमच्या भीतीपोटीच पूर्ण झालं नाही तर अजून 2-3 नारळं फुटली असती त्याला, अशी अवस्था झाली आहे. गावातले अनेक किस्से ऐकलेत रस्त्यांचे. कुठलंही इलेक्शन आले की नारळ फोडायचा, कुठलंही इलेक्शन आले की नारळ फोडायचा. मसवडकरांना विनंती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक पवित्र मत द्यायचा अधिकार आपल्याला दिलेला. स्वतःला विकू नका, कोणी विकून घेऊ नका. यांनी तुमच्या जीवावर कमवलंय, भरपूर घ्या, परंतु दहशतमुक्त. प्रशासनाची दहशत आणि गुंडागर्दीची दहशत जर संपवायची असेल तर आपल्या पवित्र मताचा योग्य उपयोग करा. खऱ्या अर्थाने विकास करायचा असेल, मी आत्ताच सांगितलं कोणाकोणाच्या काळात विकास झाला. त्याच्यानंतर काही वीट सुद्धा रचली गेली का मसवडमध्ये, हा सुद्धा अभ्यास करणं सुज्ञ नागरिकांनी गरजेचं आहे. सुसंस्कृत मसवड आहे. मसवडच्या नावाला कधी गालबोट लागलेलं नाही, परंतु ह्या 10 वर्षामध्ये कसली पिढी निर्माण व्हायला लागलेली याचा सुद्धा गांभीर्याने विचार केला पाहिजे. आणि सगळ्यात मोठं काम कोण करू शकतो तर तुम्ही माता भगिनी करू शकता. सुरक्षित मसवड पाहिजे असेल, सुसंस्कृत मसवड पाहिजे असेल, चांगली पिढी घडावी वाटत असेल, आपली पोरं वाईट वळणाला नाही लागली पाहिजेत असं वाटत असेल तर तुम्हाला ह्या पॅनलला निवडून द्यायला लागेल, ह्या सगळ्यांना निवडून द्यायला लागेल. नाही
तर तुमची पोरं आयुष्यभर व्यसनी होतील, मुलींना उद्या घराच्या बाहेर पडणं अवघड होईल, अशी परिस्थिती निर्माण होईल. अशा पिढ्या निर्माण करण्याचं काम हे विद्यमान लोक करतायत. तर दहशतीच्या बाहेर पडायचं असेल तर त्या पवित्र माताचा योग्य उपयोग आपण सगळ्यांनी करावा. आणि माझी कळकळीची विनंती आहे, सुसंस्कृत मसवडसाठी तुम्ही सगळ्यांनी मनावरती घ्या. गनिमी काव्याने सुद्धा शिवाजी महाराजांनी राज्य उभं केलं, त्याच पद्धतीनं तुम्ही सगळ्यांनी आदरणीय महादेव जानकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पॅनल उभं केलं, त्याच पद्धतीनं मसवडवरती सिद्धनाथ विकास पॅनलचा झेंडा लावावा आणि पूर्णचे पॅनल निवडून आणण्याच्या दृष्टिकोनातून सगळ्या कार्यकर्त्यांनी अहोरात्र प्रयत्न करावेत. जिथं जिथं आमची मदत लागेल निश्चितच आम्ही तुमच्या सगळ्यांच्या मागे उभा राहू अशी ग्वाही या ठिकाणी देतो. अधिक बोलत नाही कारण मला अकलूजला सभा करायची आहे. मी सर्वांची क्षमा मागून सर्वच उमेदवारांना शुभेच्छा देतो. तुम्ही मनापासून सगळ्यांनी प्रचार करा. निश्चितच सिद्धनाथ देव आपल्याला सगळ्यांना आशीर्वाद देणार आहेत आणि आपलंच पॅनल निवडून येणार आहे. लोकांनी ठरवून टाकलेलं आहे, कारण लोक कंटाळले सगळ्या गोष्टीला. आणि एक सुसंस्कृत मसवड निर्माण करण्यासाठी तुम्हाला सगळ्यांना निवडून देणार आहे. पुन्हा एकदा आपल्याला शुभेच्छा देतो आणि यात्रेच्या शुभेच्छा देऊन आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद.